नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. गावरान हरभऱ्याची भाजी ह्या मसाल्यापासून होईल इतकी छान, घरचे सुद्धा म्हणतील की हॉटेलपेक्षाही भारी झाली. आता सध्या पावसाळा सुरू आहे, तर पावसाळ्यामध्ये आपण सर्वात जास्त कडधान्याच्या भाज्या खात असतो. त्यासाठी आपण ही भाजी हॉटेलपेक्षाही भारी घरच्या घरी छान अशी तरीबाज भाजी चमचमीत बनवलेली आहे. भाजी बघूनच तुम्हाला सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथं मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहे. कांदे भाजण्यासाठी इथं मी 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आपला कांदा लवकर भाजला जातो. खूप जास्त आपल्याला हा कांदा असा डार्क रंगावर भाजायचा नाही. तेल टाकल्यामुळे आपला कांदा इथं जळणार नाही. त्यामुळे आपल्याला कांदा भाजण्यासाठी थोडं जास्तच तेल टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता इतकाच मी कांदा भाजून घेतलेला आहे. खूप जास्त असा डार्क रंग केलेला नाही. तर आपण कांदा थोडासा आता साईडला करून घेऊया. इथं मी आता खोबरं टाकून घेणार आहे. तर खोबऱ्याच्या अशा मी पातळ खापा करून घेतलेल्या आहे आणि ते पण छान असं खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा इथं खोबरंसुद्धा आपलं आता भाजून झालेलं आहे. तर त्यानंतर आपण खोबरं थोडं साईडला करून घेऊया आणि आपण आता 1 टमाटर मी कापून घेतलेलं आहे मोठं. तर ते इथं मी टाकून घेत आहे. तुम्हाला जर थोडी आंबट भाजी आवडत असेल तर तुम्ही 2 टमाटे टाकले तरी चालेल. तर इथं मी एकच टमाटर मोठं आकाराचं होतं ते टाकून घेतलेलं आहे. अशा बारीक पातळ खापा चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी आता इथं लसूणसुद्धा टाकून घेतलेलं आहे. टमाटर भाजत असताना आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पटकन टमाटर नरम होतं. तर बघू शकता या पद्धतीने मी इथं भाजून घेतलेला आहे. तर आपला आता सर्व मसाला इथं भाजून झालेला आहे आणि हा मसाला आपण सर्व एकत्र करून घेऊया. हा मसाला आपल्याला थोडा वेळ थंड होऊन द्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथं मी रात्री भिजत ठेवलेले होते हरभरे. तर खूप छान आपले हरभरे भिजलेले आहे. आपल्याला 7 ते 8 तास हे भिजून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर बघू शकता तुम्ही आपला मसाला सर्व थंड झालेला आहे आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आणि त्यानंतर कोथिंबीर आणि अद्रकचे काही तुकडे आहे ते टाकून घेतलेले आहे. या पद्धतीने मी इथं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर सर्व आपला मसाला बारीक झालेला आहे आणि इथं मी सुके मसाले घेतलेले आहे. तर खडे मसाले मी इथं तेजपत्ता 2 घेतलेले आहे, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, आपली 1 मोठी इलायची घेतली, लवंग आणि मिरे घेतलेले आहे आणि सुके मसाले घेतलेले आहे. इथं काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर, कांदा लसूण मसाला, आपला शोले मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे. हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि भाजी किती बनवायची आहे त्या अंदाजावर तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी कुकरमध्येच भाजी बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथं 3 मोठ्या पळ्या तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी 1 चम्मच जिरे टाकून घेतले. त्यानंतर आपण आता जिरे छान तडतडल्यानंतर इथं मी कांदा टाकून घेतलेला आहे. तर इथं मी मध्यम आकाराचे 2 कांदे असे उभे चिरून घेतलेले आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर इथं आपण आता थोडासा कांदा भाजून झालेला आहे. त्यामध्येच आपण खडे मसाले टाकून घेणार आहे. तर खडे मसाले तेलामध्ये छान असे भाजून घेतल्यामुळे आपल्या भाजीची पण चव छान येते. त्यामुळे आपण इथं मसालेसुद्धा तळून घेणार आहे. तर आपला कांदा छान असा तळून झालेला आहे. कांदा तळून झाल्यानंतर आपण जे मसाला बारीक केलेला आहे तो टाकून घेऊया. सर्वात आधी आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मग इथं मसाला आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तळून घ्यायचा आहे. तर इथं मी थोडंसं आता मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे मसाल्यामध्ये चव पण छान येते. तर इथं चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहे आणि इथं मी हळदसुद्धा आता टाकून घेणार आहे. अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे. इथं आपला मसाला छान असा तेल सुटेपर्यंत तळून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही छान तेल सुटलेलं आहे, कडानी बघू शकता. आणि इथं मी आता हे सुके मसाले टाकून घेणार आहे. सुके मसाले पण आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून आणि छान मसाला असा तळून घ्यायचा आहे.
तर आपण थोडंसं याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे आपला मसाला खाली लागणार नाही किंवा मग जळणारसुद्धा नाही. तर त्यासाठी आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे छान मसाला आपला तळला जातो आणि एकदम अशी छान तरी सुटल्या जाती. बघू शकता इथं छान मसाला आपला तळून झालेला आहे. तर आपल्याला इथं आता जे आपले हरभरे स्वच्छ धुवून ठेवलेले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथं हरभरे टाकून घेत आहे. इथं आपण हे हरभरे आता एकदम व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. हरभरे छान असे मिक्स झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त टाकू शकता. तुम्हाला भाजीला किती रस्सा पाहिजे त्यानुसारच तुम्ही पाणी टाकून घ्या. तर इथं मी खूप जास्त अशी भाजी पातळ करणार नाही, तर थोडीशी घट्टसरच ठेवणार आहे. त्यामुळे मी इथं एकच तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण आता इथं कुकरचं झाकण लावून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. त्यानंतरच आपल्याला हे वाफ गेल्यानंतरच इथं झाकण खोलायचं आहे. सर्वात आधी इथं आपल्याला शिट्टी काढून घ्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला इथं झाकण खोलून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान आपली तरीबाज भाजी झालेली आहे. ही भाजी आपण कुकरमध्ये बनवलेली आहे, त्यामुळे ही भाजी चवीलाही खूप छान लागते. कारण की एकदा झाकण लावलं तर आपण हे झाकण सारखं सारखं उघडत नाही, त्यामुळे ह्या भाजीला एकदम छान चव येते. तर तुम्हीसुद्धा कुकरमध्ये अशीच भाजी बनवून बघा. छान अशी तरीबाज भाजी होती. तर हॉटेलपेक्षाही भारी तर आहे ना ही भाजी. ही भाजी 4 ते 5 लोकांना पुरण इतकी भाजी आहे. तर ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता. नाहीतर मग तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता. कारण की या भाजीचा रस्सासुद्धा घट्टसर आहे. तुम्ही कुठल्याही पोळी भाकरीसोबत खाल्लं तरी ही भाजी छानच लागणार आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगत जा आणि तुम्ही कुठून बघतात ते सुद्धा सांगत जा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करत जा. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.